हे बघ रेवती, तू शांत हो बरं, पाणी घ्या आधी. राधिकाला किती वाईट वाटलं असेल रे. रेवती, अगं तूच खंबीर नाही राहिलीस तर राधिका वहिनींना कोण धीर देणार आहे? असं वागून कसं चालेल? आज गुरुनाथनी एंगेजमेंट करून ना राधिकाला ऑफिशियली दाखवून दिलं की त्याचा आणि तिचा आता कुठलाच संबंध उरलेला नाही. हो, पण राधिका वहिनींनी ते गृहीत धरलंच होतं ना आधीपासून. अरे पण सगळ्यांसमोर काय वाटलं असेल तिला? तू होतास ना, बघितलंस ना. गुरुनाथनी एंगेजमेंट केली, ती सुद्धा केवढा मोठा इश्यू करून. काय झालं असेल तिचं? रेवती, बाबा, अरे नेहा, आई का रडते? तिचं डोकं दुखतंय. अथर्वच्या बाबाने एंगेजमेंट केली म्हणजे दुसरं लग्न केलं का? बघ, मोठ्यांच्या गोष्टीत नाही लक्ष घालायचं. हा, तुझी शाळा आहे ना उद्या, झोप बघू. एक मिनिट, हळूहळू. हा, हळूहळू अशी चल पुढे. बच्चा नाचू नकोस ग, सरळ चल, सरळ. आलंच आलं, थोडं 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 पुढे. ओके, रेडी? हा रेडी. 1 2. वेलकम टू आवर न्यू होम. खूप मस्त आहे यार. आवडलं तुला? हो खूप. बघू बघू व्ह्यू काय बघू. अरे स्विमिंग पूल आहे. हो, स्विमिंग पूल आणि बाकी खूप अम्युनिटीज आहेत, पण जेवढ्या अम्युनिटीज आहेत ना तेवढं इथलं मेंटेनन्स पण आहे. हा बच्चा, हे तेवढं ठीक आहे यार, पण हे ना गुलमोहर पेक्षा 10 टाइम्स बेटर आहे यार. किती मस्त आहे. हे बघ, ऐक, इकडे किचन आहे, तिथून लेफ्टला आपले डायनिंग एरिया, तिथेच बेडरूम आहे आतमध्ये, आणि दॅट्स द मास्टर बेडरूम. सेकंड बेडरूम इकडे. यू हॅपी ना? व्हेरी हॅपी. मला फार छान वाटतं की आपण गुलमोहर सोडून इथे आलोय. आता सतत ती राधिका आणि तिची कटकट किती इन्सल्ट केला यार आपला तिने. ना, आता तिचं नाव तरी कशाला काढते? तिला तिचा धडा मिळाला ना हे सगळं बघून. जाऊ दे, तिला कशाला हे दाखवायचंय. आता तू फक्त इकडे लक्ष दे, हे घर कसं सजवायचं. म्हणजे आता काय झालंय, मी बेसिक इंटिरियर करून घेतलंय, पण आता बरीचशी कामं बाकी आहेत. मी इंटिरियर सगळं मी करणार आहे, तू टेन्शनच घेऊ नको त्याचं काय. ओके बच्चा, बरं ठीक आहे. आता मी एक काम करतो, खाली जातो, वॉचमॅन कडून बॅगा सगळं वर आणायला लावतो, जरा फ्रेश होतो, ऑफिसला पळतो. मला खूप महत्वाची काम आहे. नको ना जाऊ ऑफिसला, प्लीज अनपॅक करूया ना आपण सगळं. ते करू ना, मी बॅगा पाठवतो, तुला जमेल तेवढे तुझे कपडे काढून ठेव, म्हणजे आल्यानंतर आपण बाकीचं निवांत करूया. हा, आल्यानंतर मस्त डिनरला जाऊया रात्री. हा हा, चालेल चालेल. आणि मी एक काम करते, मी दिवसभरात एक मेड शोधून ठेवते, म्हणजे उद्यापासून ती कुक करेल. बरं ठीक आहे, फार कामं करू नकोस, मी पटकन जातो, बॅगा आणतो आणि फ्रेश होऊन पळतो ऑफिसला. ओके, I love you. I'm so happy. I love you too. Bye bye. माय हो, माय हो. हाय. बाय द वे, एंगेजमेंट कशी झाली? आय रिली मिस्ड इट यार. आय नो, आम्ही तुला खूप मिस केलं. छान झाली एंगेजमेंट, आणि तुला सॉरी आणि थँक्यू सुद्धा. इट्स ओके यार, आय एम ग्लॅड आय हेल्प यू. या, पण तुम्ही एकटेच? सनाया नाही आली? नाही, शनाया नाही आली. कारण मी तिचं सामान घ्यायला आलोय, ती आता इथे राहणार नाहीये. तुम्ही एकत्र तुमच्या घरात राहणार आहात? नाही नाही नाही, तसं नाही, म्हणजे आम्ही आता वेगळे राहणार आहोत, शनाया आणि मी. एक सेकंड, म्हणजे गुलमोहर सोडतीये शनाया? आय मीन तुम्ही दोघंही? मला यातलं काहीच माहित नव्हतं. अगं नाही, तसं नाही, ते तुला सरप्राईजच द्यायचं होतं, सो ती बोलेलच ना तुझ्याशी, तू चिडतेस काय? ओके, मी तुमच्याकडे नक्की राहायला येणार आहे. ये, फक्त आता एक काम कर, आता शनायाचं जे काही सगळं सामान आहे ते मला एका बॅगेमध्ये सगळं पॅक करून दे. ओके, लगेच आणखी. बरं, एक मिनिट थांबा इथे, मी फोन करते. हा, अथर्व, तुझ्या बाबाने एंगेजमेंट केली का? नाही. नाही, माझ्या आईने माझ्या बाबांना सांगितलं आणि रडली सुद्धा. माझी आई म्हणाली म्हणजे झाली. एंगेजमेंट म्हणजे काय? एंगेजमेंट म्हणजे लग्न झालं. नेहा, काय बोललीस तू? काय प्रश्न विचारलेस?
नाही, मी त्याला फक्त विचारलं की त्याच्या बाबांनी एंगेजमेंट केली का. नेहा, तुला किती वेळा सांगितलंय मोठ्यांच्या भानगडीत नाही बोलायचं. आणि यापुढे जर तुम्ही ह्या विषयावर बोलताना ऐकलं ना मी तर बघ. अथर्व, बाबा कसं आहेस रे बाळा माझ्या? इथे मध्ये या. बाबा तुम्ही कुठे चालला? अरे मी माझ्या नवीन घरी चाललोय. नवीन घर? हो. चल येतोस का तू पण? आई पण येणार? नाही आई नाही, तू एकटाच ये ना, मग आपण दोघच जाऊ मस्तपैकी. मला नाही यायचं. तुम्ही त्या बॅल ऑनची सोबत घालाल? अथर्व तुला किती वेळा सांगितलंय बॅड आंटी म्हणायचं नाही. हे बघ, हो मी तिच्या सोबत राहतोय. बाबा एंगेजमेंट म्हणजे काय? नेहा म्हणाने तुम्ही एंगेजमेंट केली. हे बघ तू आता लहान आहेस ना, हा, त्यामुळे आता नाही कळणार तुला. तू मोठा झाल्यावर कळेल तुला. हा, मी सांगेन तुला. बाबा तुम्ही मलाच नाही येणार? नाही. पर चल मी निघतो आता. तुझी पण स्कूल बस यायची वेळ झाली ना. हो. तू जा, मी पळतो. हा नको बाबा, थांबा ना. अथर्व मला जावं लागेल ना. हा, मी भेटतो तुला नंतर. ओके, बाय. बाबा निघून गेले. हो पण तू रडू नकोस रे. हे बघ, तू इथे आईजवळ राहतोयस. मी आहे, नेहा आहे, सुबोध काका आहे, आजी आजोबा आहेत, नाना नानी आहेत ना. आम्ही सगळे आहोत. हा, रडायचं नाही. सौमित्र, मी तरी काय करणार होते? इतकं सगळं घडून गेलं आणि हे सगळं आत्ता सांगतेस तू मला? इतका जबरदस्त धक्का बसला होता. आई बाबांचं काय झालं असेल? मला त्यांना सावरायला हवं होतं. शिवाय अथर्व, त्याला कसं समजावायचं? कावरा पावरा झाला तो. काय काय प्रॉब्लेम काय आहे गुरुचा? का असं वागतोय तू? का स्वतःचा इगो सांभाळण्यासाठी? बास. हेच तर मला काही समजून नाही राहिलं. हे काहून हे असं सगळं करतायत? आईंचा विश्वासघात केला यांनी. विचार काय वाटलं असेल त्यांना? तेच तर. पण राधा, असं रडत बसायचं नाही. हा, ते असं रडत बसून काही होणार नाहीये. टीट फॉर टॅट उत्तर द्यायचंय तुला. राधा हे बघ, आता तुला जे अचीव करायचं ना ते जास्त महत्वाचं आहे. या सगळ्यामुळे त्याच्यावरून फोकस नाही हल्ला पाहिजे. तुझी स्वप्न जास्त महत्वाची आहेत. प्लीज. हो, मी कालच ठरवलं. काही झालं ना तरी आपलं टार्गेट अचीव्ह करायचं. दॅट्स द स्पिरिट राधा, दॅट्स द स्पिरिट. आणि मला माहितीये तुला काय अचीव करायचंय. आणि राधा, ज्या दिवशी तू हे अचीव करशील ना त्या क्षणी सगळ्यात आधी तुझं अभिनंदन करायला मी हजर असेल तुझ्या बरोबर. दुसऱ्याला आनंद कसा द्यायचा तुला बरोबर कळतं रे. ते म्हणजे काय, सौमित्र आहे बाबा. 100 फ्रेंड्स. हा, लवकर परत ये. येणार ना, येणार. ज्या दिवशी तुझं टार्गेट अचीव करशील त्या दिवशी मी येणारच आहे, काही झालं तरी. आणि हो, मला गृहीत धरायचा अधिकार मी फक्त तुला दिलाय. सो कधीही काही वाटलं मी तुझ्यासाठी हजर राहीन. ओके? हो. चलो बाय. टेक केअर. गुड नाईट. गुड मॉर्निंग. अरे इथे अमेरिकेत नाईट आहे. गुड नाईट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज तुम्ही बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये आलात. तुमच्या गुरुसाहेबांना भेटायला आलो. गुरुसाहेब कुठे आहेत? सर बहुतेक ते लेट येतील. लेट म्हणजे? ते दररोज वेळेवर येत नाहीत? काय रे रघु? नाही, येतात ना, कधी मध्ये लेट होतं. त्यात त्यांची 3 दिवस झाली सुट्टी होती. त्यांचं ते एक एंगेज. काय? सर सांगायला पण जड जातंय. गुरु सरांची आणि शनई मॅडमची काल एंगेजमेंट झाली. व्हॉट? हो सर. फारच डिस्गस्टिंग आहे. त्या शनायाच्या पायी गुरुनाथाने आपल्या संसाराचं तर माथेरं केलंच आहे. आता कंपनी डुबवायला निघालाय. बघू, येऊ देतो.
सर तुम्ही आता आय मीन गुड मॉर्निंग. आय एम सॉरी, मला यायला उशीर झाला, मी जरा बिझी होतो. उशीर होणारच आता. आत्ताच मला कळलंय की तुमची एंगेजमेंट झाली. कॉंग्रॅच्युलेशन. नाही म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफशी मला काहीही घेणं देणं नाही, पण माझ्या ऑफिसला तुम्ही वेळ देऊ शकत नाही. माझ्या ऑफिसच्या प्रोग्रेसमध्ये ते आड येत आहे, हे मी खपून घेणार नाही. सर तुम्हाला कोणी सांगितलं? त्यांनी काय फरक पडतोय गुरुनाथ? रघु, हा सर. चहाचं बघ जरा सरांच्या. हो हो हो. आणि बाकी चला कामाला लागा. सर या ना, मी काय म्हणतो आपण आज जाऊन बोलूया का जरा प्लीज. या ना सर. सर सॉरी, मला उशीर झाला आणि ऍक्च्युली एंगेजमेंटचं पण मी एक्सप्लेन करणारच आहे तुम्हाला. नो नीड मिस्टर सुभेदार, त्याची आता काहीही गरज नाही. हे बघा, तुमच्या खाजगी आयुष्यात काय चाललंय याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मी ALFच्या प्रोग्रेसच्या संदर्भात बोलायला आलेलो. प्रोग्रेस का झाला नाही? गेल्या 6 महिन्यात एकही प्रोजेक्ट मिळाला नाही मिस्टर सुभेदार. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकणार आहात का? ऍक्च्युली मी जरा डिस्ट्रॅक्ट झालो होतो मग त्या काळात, आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट थोडं इमोशनल प्रॉब्लेम्स मधूनही चाललो होतो. पण सर मी आता ते सगळं सॉर्ट आउट केलंय. आता तुम्ही बघाच, मी ALFला कुठच्या कुठे घेऊन जातो. ALFचे सगळे प्रॉब्लेम्स मी सगळे नाहीच करतो. आय डोंट थिंक एवढा वेळ तुमच्याकडे आहे. हा म्हणजे तुम्ही आत्ता जागे झालात. इट्स टू लेट. तुमच्या ह्या काम चुकारपणामुळे कंपनीच्या हातातून 2 मोठी कॉन्ट्रॅक्ट गेलेत, आणि म्हणूनच मला तुम्हाला शो कॉज नोटीस द्यायची, आणि तीच द्यायला मी आलोय. काय? येस. जर काही चौकशीत आढळलं तर ते तुम्हाला खूप महागात पडेल मिस्टर सुभेदार. बी रेडी फॉर दॅट. गुरु आला होता. सगळं आपलं सामान घेऊन निघून गेलं. जाऊ दे, त्याला म्हणावं जा कुठं तुला जायचं तिथे. नाहीतरी कुठल्या तोंडांना राहणार होता इथं. पण खरं सांगायचं ना तर नानासाहेब, राधिकाकडे बघितलं ना की मला अपराधी असल्याचं भास होतो. भास काय, मी मुळात आहेच गुन्हेगार. तरी आपलं माहेर सोडून माझ्या घरी आली, माझ्या मुलाच्या भरोशावर. अनंत आशा अपेक्षा मनात बाळगून काय मिळालं तिला? माझ्या मुलानं तिला नाकारलं. इतक्या आशा आकांक्षा घेऊन आली, त्या सगळ्यांचा विश्वासघात केला. नानासाहेब, त्या सगळ्या चुकांची जबाबदारी मलाच घ्यावीशी वाटते. साहेब, तुम्ही असं वाटून घेऊ नका. कसं आहे, राधिका नशिबवान आहे, तिला तुमच्यासारखे सासू सासरे मिळाले. अगदी स्वतःच्या मुलाला डावलून सुद्धा तुम्ही तिला तिच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलं. तो वहिनीची साथ आहे म्हणून तर ती लढू शकली. असं आहे, गुरुनाथ चुकतोय, एके दिवशी त्याच त्याला जाणवेल. पण तोवर मी मेलो असेल. साहेब, असं बोलू नका. राधिकेला गरज आहे तुमची. नानासाहेब, मी राधिका आणि अथर्वला नागपूरलाच घेऊन जातो. आम्ही सगळे तिथेच राहू. तिथे हक्काचं घर आहे, संत्र्याची बाग आहे, राहू सगळे सोबत. तेच तर राधिकेला नको आहे ना. दुसरं म्हणजे तुम्ही काय मी काय, राधिकेला आयुष्यभर सांभाळू शकतो. पण कसं आहे, तिला स्वतःचं विश्व निर्माण करायचं. हो साहेब, मला वचन द्या, आपण शेवटपर्यंत राधिकेला साथ देऊ. नानासाहेब, आज वचन देतोय मी राधिकाला कधीच अंतर देणार नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे ना
मी तिच्या पाठीशी उभा राहील. राधाने सगळं सांगितलंय मला, म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना कॉल केलाय. सगळ्यांशीच बोलायचं होतं मला. झालंय ते वाईट झालंय. गुरुचा प्रचंड राग येतोय मला. अरे त्या दिवशी वहिनींमुळे गप्प बसलो, बाकी त्याच दिवशी गुरुला सोडणार नव्हतो मी. गुरुने स्वतःच्या आयुष्याची वाट लावलीच आहे. अरे सोडणं, त्याचं नाव काढू नकोस, राग येतो. अरे नुसता राग येऊन नाही चालणार आहे ना. पण आनंद, हे बघ आनंद, तुम्ही सगळेच, राधाचा एक मित्र म्हणून आणि एक वेलविशर म्हणून मला आत्ता तुमच्या सगळ्यांकडून वचन हवंय. अरे तू बोल रे फक्त. राधाची काळजी तुम्ही घ्यालच, मला त्याचं काहीच टेन्शन नाहीये. पण या गुरुने इगो मध्ये राधाला जे सुनावलंय ना, त्याचं मात्र उत्तर द्यायचं आहे सगळ्यांनी मिळून. हो, ते आम्ही देणारच. तुम्ही सगळ्यांनी राधिकाला साथ द्या ALF टेक ओव्हर करायला. नाही, एका पॅशनने काम करा, एका पॅशनने काम करा. आणि हा जो इगो आहे ना गुरुचा, तो ठेचून काढायचा आहे. येस, अगदी मनातलं बोलच रे समय. दिस टाइम वी विल गिव्ह मोर देन 100%. येस येस, वी आर रेडी. थँक्यू. राधाचा फोन आल्यापासून डिस्टर्ब आहे यार मी. एनिवे, जे काय होईल सगळं होईल, ते चांगलंच होईल. पण आनंद, प्लीज टच मध्ये राहा. येस, बाय, टेक केअर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. केबिन मध्ये या. जेनी. येस मॅम. याची एक कॉपी आपल्याकडे ठेव आणि ही फाईल पुढे पाठव. हा, ओके. बाकी सगळं चेक करून ठेवलंयस ना तू? येस मॅम. चालेल, चला आपण सुरू करूया. वहिनी, आज तुम्ही ऑफिसला? हो. का? मला वाटलं होतं की कदाचित. काम आधी, नंतर पर्सनल गोष्टी. चला, मला तुमच्या सगळ्यांशी नवीन एका ऑर्डर बद्दल डिस्कस करायचंय. समीरा, बरी आहेस ना तू? राधिका, मी बरी आहे, पण तू? चल मग सुरू करूया. वहिनी. आनंद भाऊजी, आता हे सगळं बोलायला वेळ नाहीये माझ्याकडे आता. आपण लवकरात लवकर सुरू करूया. काय, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे आणि खूप मोठं ध्येय गाठायचंय. आपण लवकरात लवकर काम केलं पाहिजे आता. चला नवीन ऑर्डरचं प्लॅनिंग करूया. वहिनी बस आता. आम्हाला सगळ्यांना सगळं कळतंय, तुम्हाला कसं वाटत असेल ते. वहिनी, आमच्या कानावर आलंय जे काही घडलं ते. जे काही झालं ते अतिशय वाईट झालेलं आहे. खरं तर वाईट हा शब्दच अपुरा आहे. नाही, आम्ही असं नाही म्हणणार की तुमच्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आम्ही असंच म्हणणार की हे आपलं दुःख आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून यातून बाहेर पडायचं. राधिका, आपण सगळेच यातून बाहेर पडू आणि तुझा विश्वास नक्कीच सार्थ ठरेल, खात्री आहे मला. हो. आणि वहिनी. आनंद भाऊजी, आपण किती वेळ याच विषयावरती बोलणार आहोत? झालं झालं. पण मला या सगळ्यात एक बरं वाटतंय का तुम्ही सगळेजण मायाबरोबर आहात. बास आहे मायासाठी. आणि कसं आहे ना, मला जे ध्येय गाठायचंय त्यासाठी ही सगळी तयारी आहे. नाही, त्यामुळे मी अधिक स्ट्रॉंग होती असं वाटतंय मला. ठीक आहे, पण राधिका मसालेला आपल्याला एका उंचीवरती नेऊन ठेवायचं असेल तर आता 24 तास काम करायला लागणार आहे. कामाला लागूया. नाही, माझा स्वार्थ म्हणून नाही, पण राधिका मसाले एका उंचीवरती पोचणं ही आपली सगळ्यांची गरज आहे. बट मॅम, हे फक्त तुमचं पर्पज नाहीये, आमचं सुद्धा पर्पज आहे. बट मॅम, आम्ही ठरवलंय आम्हाला गुरु सरांना लेसन शिकवायचं आहे आणि त्यांना दाखवून द्यायचं की आम्ही सगळे जिथे एकत्र उभे राहतो ना, तिथे मिरेकल्स होऊ शकतात. नाही वहिनी, हा तुमचा एकटीचा अपमान नाहीये, हा आमच्या सगळ्यांचा अपमान आहे. कोणी एकेकाळी आम्ही सगळेजण त्या कंपनीसाठी झिजलो होतो. नाही, आणि हे गुरु सरांना कळायलाच हवं. आणि हे तेव्हाच कळेल जेव्हा आपली कंपनी नंबर 1 ला जाईल. येस, आणि ते होणारच.